एक आरोप केला तो जो सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो की धरसोड वृत्ती. ठीक आहे. मराठीचा मुद्दा हाती घेतलेला आहे, हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही विसरला. मराठी माणसासाठी तुमची धोरणं काय असणार आहेत? एवढं सगळं करताय पण मतं मिळत नाही. आमच्या पक्षामध्ये खरोखर लोकशाही आहे. भ्रष्टाचार झाला का तर 100% झाला. प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची जबाबदारी आहे ती. कबरीचं राजकारण किंवा हिंदुत्वाचं राजकारण मनसे पण करते. सुप्रीम कोर्टात केस केली गेली आहे की तुमच्या पक्षाची मान्यता रद्द करा. नमस्कार, मी श्रीरंग खरे. NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. NDTV मराठीच्या या भव्य मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवत असतो आणि आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये मनसेचे फायर ब्रँड नेते आणि मुंबईचे नवीन अध्यक्ष संदीप देशपांडे यांना आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संदीपजी, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न की नवीन जबाबदारी आहे, नवीन पद आहे, काय नेमकी जबाबदारी असणार आहे, काय नेमकं काम असणार आहे जे आता तुमच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे? बघा, सर्वात महत्त्वाचं काम आहे येणारी मुंबई महानगरपालिका. या मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून जातील याच्यासाठी काम करणं, याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या करणं ही माझी जबाबदारी मी समजतो. माझ्याबरोबर माझे सहकारी 3 नेमलेले आहेत. त्यांना घेऊन, विभागाध्यक्षांना एकत्र घेऊन, शाखाध्यक्षांना एकत्र घेऊन या गोष्टी करणं, त्या महानगरपालिकेसाठी जी जी तयारी करणं आवश्यक आहे ती सगळी चालू आहे. अनेकदा आरोप केले जातात, कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की मनसे हा सतत टीकेच्या केंद्रस्थानी असतो. त्याच्यामध्ये एक आरोप केला तो जो सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो की धरसोड वृत्ती. अनेकदा तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला. आंदोलनं घेतली जातात, सोडली जातात. याचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार करता पक्षाला काही त्रास होतो, काही पक्षाला फटका बसतो? मुळात काय झालं आहे, एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न गेले 10 वर्ष सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत होते की धरसोडपणा केला. उदाहरण विचारलं तर एकही सांगता येत नाही. आता परवा राजसाहेबांनी पत्र काढलं की आता ते आंदोलन थांबवा म्हणून. बरं, मनसेचा युटर्न सगळ्यांनी बातम्या केल्या. काय युटर्न घेतलं सांगा? आता जर सगळ्या बँकांना पत्र देऊन झालेली असतील तर ते आंदोलन थांबवलं पाहिजे का ते मीडियामध्ये चालतंय म्हणून चालवत राहिलं पाहिजे? कुठेतरी एक थांबण्याची वेळ येते ना. आज आपण आता पॉडकास्ट करतोय, हा 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी, 20 मिनिटांनी, 25 मिनिटांनी थांबवावं लागणार ना. कुठलीही गोष्टीची सुरुवात आली की त्याचा कुठेतरी एंड करावा लागतो. आपण आठवत असेल तर त्यावेळेला गुढीपाडव्याच्या वेळेला साहेब म्हणालेले की सगळ्या बँकांना चेक करून घ्या पत्र देऊन. मी चेक केलं. आता चेक केल्यावर ते थांबवलं. त्यांना महिनाभराची मुदत दिली की बाबा तुम्ही हे महिनाभरात करून घ्या, आता आम्ही आहेच. आणि तेच त्या पत्रात दिलेलं. पण जाणीवपूर्वक मनसेला बदनाम करण्यासाठी काही लोक ही गोष्टी करतात आणि आता लोकांनाही कळलेलं आहे ते की यात काही तथ्य नाही. त्यामुळे ठीक आहे. पण एक याच दृष्टीनं प्रश्न विचारला जातो की मुख्यमंत्र्यांनी कायदा हातात घेतला तर पोलीस त्यांची भूमिका बजावतील असं विधान केलं. त्याच्या काही तासानंतर मनसे प्रमुखांनी पत्र काढलं. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केली, ज्यामुळे युटर्न घेतला असा एक पवित्रा घेतला जातो. नाही, मुळात असं आहे की मुख्यमंत्री हे काय आज बोललेत का? आणि कायदा हातात घेतलं तर कारवाई करू, ह्या गोष्टीला महाराष्ट्र सैनिक कधी घाबरला आहे का? तुम्ही, मला असं वाटतं पत्रकारितेमध्ये आल्यापासून तुम्ही मनसे बघितले, तुम्ही कव्हर पण करायचे आधी ज्या तिकडे होतो तिकडे. तुम्ही कधी बघितलं का महाराष्ट्र सैनिक केसेसना घाबरतो? आणि काय केसेस पडणार आहेत? बरं, आता एक असं आहे की बँकेवाल्यांना मारण, एखाद दुसऱ्या ठिकाणी एक इन्सिडेंट घडला. तो कशामुळे घडला? आम्ही पत्र देताना काय प्रत्येकाच्या कानफाडात मारून पत्र देत नव्हतो ना. आम्ही पत्र देत होतो. जेव्हा तिकडे अशी भाषा चालू झाली की नाही बोलताय मराठी, क्या करेगा, त्यावेळेला कानफाडात बसली. पत्र देताना असा काही नियम केला नव्हता आम्ही की पत्र देताना 2 कानफाडात मारा आणि पत्र द्या.
असं काही नव्हतं ना. त्यामुळे मला असं वाटतं एक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम हे विरोधी पक्षांचं असतंच, जे ते पसरवतात. आणि खरं काय सांगणं आमचं काम असतं. आज जसं तुम्ही बोलवलं आहे, मला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं, तर सांगतो आहे मी त्याच्यावर. एक असाही आरोप आहे की महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही पुन्हा मराठीचा मुद्दा हाती घेतलेला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही विसरलात. मधल्या काळात भोंग्यांच्या विरोधात आंदोलन झालेलं होतं, मग ते आंदोलन बंद पडलं आणि आता परत मनसे मराठीच्या मुद्द्याकडे वळली आहे. पण सातत्याने आंदोलन करतोय हे महत्त्वाचं आहे ना. मला असं वाटतं की ज्या वेळेला जो मुद्दा असेल त्याप्रमाणे समोर ज्या गोष्टी येतात त्यावर ठरतं ना आंदोलन. आज मला आंदोलन करायचं असं ठरवून आंदोलन होत नाही. ज्या गोष्टी जेव्हा त्या दिसायला लागतात, त्या गोष्टीची जाणीव व्हायला लागते, तेव्हा त्या गोष्टींवर आंदोलन होतं. मला असं वाटतं ज्या वेळेला साहेबांचं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर हिंदू म्हणून जो अंगावर येईल त्याला हिंदू म्हणून सामोरे जाऊ, मराठी म्हणून जर नक लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून जाऊ. दोन्ही विषय आहेत. बरं सगळेजण दोन्ही असतात ना. आता नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की ते हिंदू आहेत, याचा अर्थ ते गुजराती नाही आहेत का? किंवा गुजरातच्या विकासासाठी काम नाही का करत? हिंदू म्हणून ते गुजरातच्या विकासासाठी काम नाही का करत? करतात ना, सगळेच जण करतात. बरं, ह्याच्यामध्ये मराठीच्या विषयी एखादी जर गोष्टीवर अन्याय होताना दिसत असेल तर त्याच्यावर बोलायचं नाही का? बोलायचं. बरं, एक याच निमित्तानं प्रश्न विचारावा असं वाटतो. तुम्ही आंदोलन करता ही गोष्ट खरी आहे, पण मराठी माणसाला रोजगार मिळावा ही बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची भूमिका होती. मग त्याला नोकरी मिळावी सरकारी आस्थापनांमध्ये किंवा खाजगी आस्थापनांमध्ये, किंवा त्याला व्यवसाय करता यावा, यासाठीची पोषक भूमिका वातावरण तयार व्हावं अशी त्यांची भूमिका होती. तीच भूमिका नंतर शिवसेना राज ठाकरे यांनी देखील मांडली, तुमच्या पक्षाने देखील ती सातत्यानं मांडली. मात्र अजूनही मराठी माणसाला रोजगार मिळताना अडचणी येतात, नोकरी मिळताना अडचणी येतात. त्या सोडवाव्या यासाठी मनसे काही प्रयत्न करणार आहे का? आम्ही करतोच आहे प्रयत्न. आता आमच्या कामगार सेनावींकडे जेवढे प्रकरणं येतात आम्ही तसंच लावतोच ना ती. आता आमच्या ज्या लिमिटेशन आहेत त्याच्यामध्ये आम्ही जेवढे करायचे तेवढे प्रयत्न करतो. बरं, उद्या सत्ता जर आमच्या हातात दिली तर अजून चांगले प्रयत्न होतील. आज मुळात असं आहे की 80% भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे या संदर्भातला नियम नाही आहे, धोरण आहे. शासनाचं धोरण आणि नियम ह्याच्यामध्ये फरक आहे. धोरण असल्यामुळे नियम नाही आहे तो. आमची मागणी हीच आहे की ह्या संदर्भातला कायदा करायला पाहिजे, जसं कर्नाटकने कायदा केला. बरं, पण शासनाने धोरण केलं आहे, कायदा नाही केला आहे, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आमचं म्हणणं आहे की आता काय 80 लाख कोटींचे करार वगैरे काहीतरी का 10-15 याचे करार झाले. हे जेव्हा उद्योग इथे येत आहेत त्या उद्योगांमध्ये जेव्हा आपण त्यांना जमीन देणार, इथले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर देणार आहोत, त्यावेळी इथल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे ना त्यातनं. इथे इन्फ्रास्ट्रक्चर करून इथल्या जमिनी घेऊन बाहेरच्या भय्या येऊन जर काम करणार असतील तर मग उपयोग काय रोजगार आणून? किमान सरकारने हे बघितलं पाहिजे की आत्ता जे एक्झिस्टिंग उद्योग आहेत त्यातल्या किती टक्के 80% लोकांना रोजगार मिळालेला आहे. हा पण एक सर्वे झाला पाहिजे ना की आत्ता ज्यांना जमिनी दिलेल्या आहेत ऑलरेडी आणि जे आपल्या MIDCवर ज्यांनी उद्योगधंदे टाकलेले आहेत त्यातल्या किती लोकांनी इथल्या भूमिपुत्रांना रोजगार दिला आहे का बाहेरनं आणून लोकांना रोजगार दिला आहे. जर बाहेरच्या येणाऱ्या लोकांना रोजगार द्यायचा असेल तर इथली जमीन कशाला, मग त्यांच्या राज्यात उभा राहू द्या ना रोजगार. दिलं आपल्या डोक्याचा ताप तरी कमी होईल. पण याचा प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा सर्वसामान्य मराठी माणसाला प्रश्न विचारला जातो की तुम्हाला रोजगार मिळाला आहे का, किंवा तुमचं जीवनमान सुसह्य होण्यासाठी कुठला पक्ष झटतोय, तर सगळ्यांचंच हे मत असतं की आमच्यासाठी कुठलाच पक्ष उभा राहत नाही म्हणून. जर त्या मराठी माणसाला त्याचं मत मांडायचं असेल कुठल्याही राजकीय पक्षाकडे, आपण मनसेचंच उदाहरण घेऊ कारण तुम्ही मनसेचं प्रतिनिधित्व करता, मनसेतर्फे अशी काही विशेष सोयी सुविधा किंवा शाखा पातळीवर काही माणसं नेमण्यात येतील, कॉल सेंटरचं हल्ली फॅड आहे, कॉल सेंटर सुरू करण्यात येईल की ज्या ठिकाणी मराठी माणूस त्याला येत असलेल्या अडचणी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि ज्या शक्य असतील त्या सोडवल्या जाऊ शकतील. बघा श्रीरंग, त्याच्यात 2 गोष्टी सांगतो तुम्हाला मी. एक, कॉल सेंटरवरनं प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. बरं, त्यातनं समस्या सुटूच शकत नाही. या ज्या गोष्टी आहेत ना याला एक पर्सनल टच असणं आवश्यक आहे, वैयक्तिक त्याच्याशी संभाषण करणं आवश्यक आहे.
आणि आमच्या जागोजागी शाखा आहेत. म्हणजे एक असंही नॅरेटिव्ह पसरवलं मनसेची संघटना बांधणी नाही वगैरे. आमची जेवढी संघटना बांधणी आहे तेवढी कोणाचीही नाही आहे हे मी दाव्याने सांगू शकतो. प्रत्येक गावात मनसेचा कार्यकर्ता तुम्हाला सापडणार म्हणजे सापडणारच, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर आमच्या शाखेमध्ये अनेकदा लोक येतात, राजसाहेबांकडे येतात. कोरोनाच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री लपून बसलेले वरच्यावर, तेव्हा कृष्णकुंजावरच येत होते ना लोक, कुठे जात होते? त्यांच्या समस्या असतील, डॉक्टरांना मनसेच रस्त्यावर होती. या हॉस्पिटलची बिलं वाटेल तशी लावत होती, तेव्हा हॉस्पिटलला जाब कोणी विचारला? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विचारला. ज्या वेळेला त्यांना ॲडमिशन मिळत नव्हती हॉस्पिटल्समध्ये, जाब कोणी विचारला? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विचारला. बॉडी बॅग घोटाळा केला महानगरपालिकेने, काढला कोणी? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला. त्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांची नेमणूक होत नव्हती आणि परस्पर बिलं जात होती, घोटाळा कोणी काढला? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला. 1000 रुपयाच्या पंख्याला रोजचं 100 रुपये भाडं महानगरपालिका भरत होती, घोटाळा कोणी काढला? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला. तुम्ही मला काम सांगा, प्रत्येक कामामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. बरं. दुर्दैवाने त्याचं ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होतं ते झालं नाही. कदाचित आम्ही पोचवण्यात कमी पडलो असू, तो ड्रॉबॅक आहे, पण कामात कमी नाही पडलो. पोचवण्यात कमी पडलो असू पण कामात कुठेही कमी पडलेलं नाही. हे भूतकाळातल्या घटना झाल्या, निवडणुका पण होऊन गेलेल्या आहेत, पण येणाऱ्या काळासाठी मराठी माणूस हा केंद्रस्थानी जर तुम्ही ठेवणार असाल तर मराठी माणसासाठी तुमची धोरणं काय असणार आहेत, खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? बघा, आमची धोरणं कधी बदललेली नाही. पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत आणि याच्या पुढेहीपर्यंत आमचं धोरण आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला प्रिफरन्स मिळाला पाहिजे. आणि नसेल मिळत तर? नसेल मिळत तर जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ पडली पाहिजे, हे साहेबांचं वाक्य आमच्या मनामनात कोरलं गेलेलं आहे. आणि मुंबई कॉस्मोपॉलिटियन वगैरे नाही, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि इथे मराठी माणसाचाच मात चालणार, दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नाही. या बाबतीत आम्ही स्पष्ट आहोत. बरं. राजकारणाचा उल्लेख करायचा आला तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विधानसभा निवडणुकांमध्ये पण युती होणार का, महायुतीमध्ये मनसे सामील होणार का, असे बरेच प्रश्न विचारले गेले. बिनशर्त पाठिंब्यावरनं तुमची खिल्ली उडवण्यात आली. आता महापालिका निवडणुकीसाठी आघाडी किंवा युतीचं राजकारण हे मनसेसाठी पोषक आहे का मनसे स्वबळावर लढण्याचा विचार करते? बघा, असं आहे की गेल्या विधानसभा म्हणजे आता जी 2024ची विधानसभा झाली त्यावेळेला जर आम्ही युतीत असतो तर कदाचित आमच्याही काही जागा निवडून आल्या असत्या आणि एकनाथ शिंदेंच्या पण काही जागा निवडून आल्या असत्या, जिथे आम्ही समोरासमोर होतं. हे मी म्हणजे वेगळं काही सांगत नाही आहे. जो डेटा अवेलेबल आहे, जो वेबसाईटवर आहे, त्याच्यावरनं दिसतं आहे की फॉर एक्झाम्पल वरळी असेल, दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल किंवा विक्रोळी असेल, ह्या सगळ्या ठिकाणी जर आमचं अंडरस्टँडिंग म्हणजे युती झाली असती तर मला असं वाटतं त्यांच्याही 5-6 जागा वाढल्या असत्या, आमच्याही 5-10 जागा आल्या असत्या. पण दुर्दैवाने ते झालं नाही. कम्युनिकेशन गॅप राहिला, जी बोलणी ज्या वेळेत व्हायला पाहिजे होती त्या वेळेत झाली नाही, अनेक गोष्टी झाल्या. मला असं वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्या गोष्टी टाळून जर काही गोष्टी करता आल्या तर निश्चितपणे प्रयत्न राहील. पण तुमचा नॅचरल अलाय कोण असेल? एकनाथ शिंदे हे तुम्हाला अधिक जवळचे वाटतात, ज्या पद्धतीची धाटणी आहे त्यांच्या पक्षाची? भाजप किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हा तर लांबचा भाग झाला, भाजपपेक्षा एकनाथ शिंदे ही जवळीक वाटते का तुम्हाला? कुठला पक्षाची युती करायची हा माझ्या अखत्यारीतला निर्णय नाही आहे, तो निर्णय राजसाहेब घेतील. बरं. मी तुम्हाला विधानसभेचं उदाहरण याच्यासाठी सांगितलं की युती असती तर आमच्या जागा निवडून आल्या असत्या आणि त्यांच्याही आल्या असत्या, वायसा वर्सा. तर मला असं वाटतं ह्या गोष्टीचा विचार हे नेते मंडळी निश्चित येणाऱ्या महानगरपालिकेत करतील. बरं, एक कम्युनिकेशन त्याच्यावर निर्णय घेतील. लॅक ऑफ कम्युनिकेशनचा तुम्ही उल्लेख केलात. लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय होतं? तुमच्या बाजूने सुसंवाद झालेला होता, दोन्ही साईड, त्यांच्या बाजूने झाला नाही? दोन्ही साईडनी. बरं, कोणाला एकाला दोष देत नाही. उदय सामंत हे सातत्यानं कृष्णकुंजाची, शिवतीर्थची पायरी चढताना दिसत आहेत. ही याची थोडीशी पार्श्वभूमी तयार करण्याचं काम चालू आहे? नाही, उदय सामंत दोनदा आले, ते दोन्ही वेळेला आपल्याला माहीत असेल तर ते मराठी भाषेचे मंत्री आहे. तर त्या संदर्भात आणि मराठी भाषा म्हटलं राजसाहेबांचं नाव
आणि त्यांच्या सूचना घ्यायला सगळ्यांना आवडतं, ते चांगल्याही करतात सूचना. तर त्या संदर्भातल्या चर्चा करायला ते 2 वेळा आले होते. बरं, पुन्हा एकदा त्याच मुद्द्याकडे, की एवढं सगळं होऊन पण जो तुम्ही नियम मगाशी म्हणालात, की कडक ठोस भूमिका कुठलंही सरकार घेताना का दिसत नाही? कारण आम्ही सरकारमध्ये नाही आहोत. जर युती आघाडीचं सरकार असेल तर तुम्ही ती भाग पाडाल? नाही, आम्ही सरकारमध्ये असलो तर आम्ही भाग पाडूच शकतो ना. आम्ही सरकारचा भाग नाही आहे म्हणून ते भाग पाडू शकत नाही. ज्यावेळेला आम्ही सरकारचा भाग हो, निश्चित जे कोणाचं सरकार असेल किंवा आमचं सरकार असेल तर काही प्रश्नच येत नाही, पण भाग पाडू. बरं. लोकांनी त्याचा विचार करून मतदान करताना केला पाहिजे अशी आमची प्रामाणिक विनंती आहे त्यांना. कधी तुम्ही हा विचार अर्थात तुमच्या अंतर्गत बैठकांमध्ये केला असेल, राज ठाकरेंनी तो त्यांच्या सभांमध्ये पण बोलून दाखवलेला होता, की एवढं सगळं करताय पण मतं मिळत नाहीत. मतं नेमकी का मिळत नाहीत मनसेला? मला वाटतं याच्यावर आम्ही आमचं विचार मंथन चालू आहे. मतं मिळत नाहीत का मिळालेली मतं आमच्यापर्यंत पोचत नाही, हे 2 वेगळे विषय आहेत. आता काही गोष्टींचे पुरावे नसतात, त्यामुळे त्या बोलता येत नाहीत. पण अमित ठाकरेंनी भूमिका मांडलेली होती की ईव्हीएमवर शंका घेण्याची गरज नाही, आपण कमी नाही, पडलो. हे बघा, 2 मतभिन्नता आहेत. नाही, याच्यात असं आहे की प्रत्येकाचं मत असू शकतं. अमित ठाकरेंचंही मत असतं आणि आमच्या पक्षामध्ये खरोखर लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकजण मत मांडतं. आम्ही साहेबांपुढेही मत मांडतो, त्यामुळे त्याच्यात काही होऊ शकतं. साहेबांना एक वाटतं, अमितला एक वाटतं, काय त्याच्यात प्रॉब्लेम आहे? आपल्याही घरी होतं की. बरोबर. पुन्हा एकदा पक्षाच्या बांधणीकडे येऊया, की तुम्ही पक्षाला पुढे नेण्यासाठी मुंबईमध्ये जी तुमच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे, काही निर्णय घेतल्याचं कळत आहे. प्रति सभागृह हा त्यातला एक निर्णय असल्याचं कळत आहे. ही नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळे काय नेमकं होऊ शकतं? नाही बघा, मुळात असं आहे की गेल्या 5-6 महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर नाही त्या विषयांवर चर्चा होते. म्हणजे ज्या लोकांच्या खऱ्या, बघा 2 पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत. एक प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम म्हणजे ज्या खऱ्या समस्या आहेत, आणि एक नॉन प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम म्हणजे ज्या समस्या नाही आहेत पण त्या समस्या म्हणून दाखवल्या जातात. मला वाटतं त्याच्यावर हल्ली चर्चा जास्ती होते, जे नॉन प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ कबर, कोरटकर आणि कामरा, ह्याचा सामान्य माणसाच्या आयुष्याशी काही संबंध नाही या समस्यांचा. पण आपण विधानसभेत 2-2 दिवस जर या विषयांवर चर्चा करू, 3-3 दिवस जर या विषयांवर चर्चा करू, सामान्य माणसांच्या प्रश्नांवर चर्चा कधी होणार? आमची भूमिका हीच आहे या माटे की त्या प्रतिसभागृहामध्ये लोकांच्या, सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचे जे विषय आहेत, जे त्यांना अफेक्ट करतात, त्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. मग नाले सफाई असेल, आरोग्य असेल, प्राथमिक शिक्षण असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, आता पावसाळा चालू होतो आहे, पाण्याचा प्रश्न असेल, ह्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही ती प्रतिसभागृह करतो. तर उदाहरण, आज विचारणारं कोण नाही आहे महानगरपालिकेला, म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना बोलवणार आहोत, NGOंना बोलवणार आहोत, महापालिकेचा प्रतिनिधी आम्ही विनंती करणार आहोत त्यांनी पाठवावं असं. आणि आमचं म्हणणं आहे की त्याच्यावर मुंबईच्या ज्या खऱ्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आता प्रायव्हेटायझेशन करतायत भगवती हॉस्पिटलचं, एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून, मग ते हॉस्पिटल महापालिका का चालवत नाही आहे? आज तुम्ही बघितलं 7 हिलसारखं हॉस्पिटल जे महापालिकेचं होतं, आज काय अवस्था आहे त्याची? सामान्य माणसाला ट्रीटमेंटच मिळत नाही आहे तिकडे. ह्या गोष्टींवर चर्चा त्या सभागृहात झाली पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. बरं, तुम्ही म्हटलात की राजकीय पक्षांना बोलवणार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पण बोलवणार, वैचारिक मतभेद असले तरी. हो, पण तुम्ही अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली, आंदोलनं केली, कारण बराच काळ शिवसेनेच्या कडे ती सत्ता होती, महापालिकेची सत्ता होती. तुम्ही नगरसेवक राहिलेला आहे, तुम्ही जवळून कारभार बघितलेला आहे. अनेकदा टीका होते की शिवसेनेच्या ताब्यात असताना, म्हणजे आधी महापालिकेचा ज्या पद्धतीनं वापर झाला किंवा भ्रष्टाचार झाला असा आरोप केला जातो, तो खरा आहे? हो, 100% खरं आहे. कसा खरा आहे? अनेक वेळेला मांडलेलं आहे मी की ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला शिवसेनेच्या काळात, पण त्याच्यात काय BJP पण अपवाद नाही ना. BJP पण त्यांच्याबरोबर युतीत होती ती. बरं, त्यामुळे एकाला काढावून दुसऱ्या हा विषय नाही आहे. शिवसेना BJPच्या काळामध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला, तो भ्रष्टाचार आम्ही वेळोवेळी उघड केलेला त्याही वेळेला.
रस्ते घोटाळा असेल, रस्ते घोटाळ्याला काढला कोणी? जेव्हा आम्ही इंजिनियरला खड्ड्यात उभा केला त्याच्यानंतर तो विषय झाला. कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा आम्ही खड्ड्यात उभे केले त्याच्यानंतर तो विषय झाला. त्यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये काही दुमत कोणाचं असेल. आज भारतीय जनता पक्ष म्हणतं की आम्हाला त्याच्यात से नव्हता, आमचे नगरसेवक कमी होते, आमच्या स्टँडिंग चेअरमन शिवसेनेचा होता, पण तो त्यावेळेचा शिवसेनेचा स्टँडिंग चेअरमन आज शिंदेमध्ये. भ्रष्टाचार झाला का? तर 100% झाला. आता ठीक आहे, आता सगळं ते बिंग बाहेर पडलं आहे. आता सगळेजण म्हणतात की आम्ही केला नाही, तो आम्हाला वरनं सांगण्यात आला. काय ते त्यांचं त्यांना माहिती, पण भ्रष्टाचार झाला ही फॅक्ट आहे. हे त्यावेळेचे चेअरमनही म्हणतात. ते म्हणतात की त्यावेळेला मातोश्रीनी आम्हाला हे करायला लावलं, बरं, त्यामुळे आम्ही केलं. ठीक आहे, त्यामुळे केलं किंवा काय केलं, पण झाला हे तर खरं आहे. आणि प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचीच जबाबदारी आहे ती. बरं. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनाच द्यायचं आहे. आज किती आदित्य ठाकरे रोज पत्रकार परिषद घेऊन बोलत असले की रस्ते घोटाळा होतोय, रस्ते, पण त्यांच्याही काळात झालंच ना. 6 मारवाडी कॉन्ट्रॅक्टर होते, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही रस्त्याची कामं मिळाली नाहीत. ह्याची जबाबदारी कोणाची? उद्धव ठाकरेंचीच, आदित्य ठाकरेंचीच. त्यामुळे त्यांना त्याच्यातनं अंग काढता येणार नाही दुसऱ्यांवर आरोप करून. बरोबर. तुम्ही मगाशी कबरीचा मुद्दा काढलात. तुमच्या पक्षाने पण कबरी संदर्भात एक भूमिका घेतली की तिथे सजावट आहे ती काढून टाका. कबरीचं राजकारण किंवा हिंदुत्वाचं राजकारण मनसे पण करते. नाही, हा सगळा विषय झाला तेव्हा की कबर काढावी, उखडून काढा, बंद करा, आणि मग सरकारी जे सरकारमध्ये आहेत ते लोक म्हणाले ना हा काढलीच पाहिजे कबर वगैरे. त्यावेळेला आम्ही म्हटलं की आज 60 वर्षांनी, म्हणजे छावा कादंबरी 60 वर्षापूर्वी आली, शिवाजी सावंत साहेबांनी लिहिलेली कादंबरी. 60 वर्षापूर्वी वाटलं ना तुम्हाला कादंबरी वाचल्यावर? आज वाटायला लागलं तुम्हाला तो छावा पिक्चर आल्यानंतर? आणि तो ऐतिहासिक वस्तू आहे ना. आज तुम्हाला आठवत आहे का तालिबाननी बुद्धांच्या मूर्ती होत्या बामियानमध्ये अफगाणिस्तानमध्ये, त्या बॉम्बनी उडवल्या. अख्ख्या जगाने त्याच्यावर टीका केली. का केली? की तो एक ऐतिहासिक दस्तावेज आहे ना, ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. ती काढून तुम्ही काय सिद्ध? ठीक आहे, आज तुम्ही मुस्लिम कंट्री झाला त्यावेळेला, पण ती काढून काय सिद्ध करणार? तिथे बुद्ध होते, बुद्धांच्या तिथे लेणी होत्या, ही ऐतिहासिक गोष्ट आहे ना, ती नाकारूच शकत नाही तुम्ही. त्याच पद्धतीने औरंगजेब इथे आला, मराठ्यांना संपवायला इथे आला, आणि त्या औरंगजेबाला मराठ्यांनी इथे काढलं, ही ऐतिहासिक गोष्ट आहे. त्याची कवर काढल्याने गोष्ट मिटणार आहे का? ती नाकारता येणार आहे का? नाही ना. ते उलट अभिमानाने आपण दाखवली पाहिजे, ही आमची भूमिका होती, ती तेवढीच मांडली आणि ती तेवढ्यापुरतीच होती. तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता व्यवसायात पण उतरताय. ज्यांना संदीप देशपांडे माहिती आहेत, देशपांडे गादीवाले म्हणून संपूर्ण दादर काय संपूर्ण मुंबईत तुम्ही फेमस होतात. व्यवसाय होता तुमचा पूर्वीपासून आहे. तुम्ही नवीन व्यवसायात पदार्पण करताय, तर व्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय का घेतला नवीन व्यवसायात? नाही, काय झालं की माझा, तुम्हाला माहिती आहे की ओरिजिनल व्यवसाय आमचा उशा बनवणं, आणि ती माझी फॅक्टरी आहे वसईला. पहिले आम्ही रिटेल काउंटर करायचो त्याचं, आता आम्ही फक्त इन्स्टिट्यूशनल सेल करतो आणि एक्सपोर्टचं जॉब वर्क वगैरे करतो त्याच्यामध्ये. तर माझं ऑलरेडी दुकान होतं राहणाऱ्या रोडला, ते रेंटवर दिलेलं. तर आपण स्वतः काहीतरी चालू करावं असं माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून होतं. तर मग काय चालू करायचं? तर मी बघितलं साऊथ इंडियन तर खूप फूड जॉईंट झाले आहेत, चायनीज खूप झाले आहेत, पंजाबी झाले आहेत. आमच्याकडे प्रकाश आस्वादसारखी महाराष्ट्रीयन फूड देणारी खूप काहीतरी वेगळं लोकांना दिली पाहिजे. तर मी इंदूरला गेलेलो मध्ये. बरं. तर तिकडे 3-4 दिवस होतो. तर तिकडचं मी फूड खूप खाल्लं. पोहे, इंदुरी पोहे, त्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे, साबुदाणा खिचडी, तिथले काय बेडी पुरी, असं वेगळं क्युझिन मला वाटलं. मग तिथे आम्ही थांबलो, 2-3 बोललो. माझा एक मित्र निघाला तिकडे, जो इंदुरी फूडचा शेफ आहे. मग त्याला मी विचारलं की आपण चालू करूया का, आणि मग तो विषय झाला आणि म्हटलं आपण वेगळं काहीतरी देऊया शेवट. आणि इंदूर पण जे डेव्हलप केलं आहे
ते मराठा साम्राज्यानेच डेव्हलप बरोबर. केलेलं आहे, होळकरांनी सगळं तिथे केलं आहे. त्यामुळे ते फूड इंदुरी असलं तरी ते फ्युजन आहे बरं. मराठी फूडचं. एक वेगळा टेस्ट लोकांना मिळावी आणि खूप चांगला प्रतिसादसुद्धा आहे त्याला. पण मराठी माणूस व्यवसायात ज्या पद्धतीनं बाकी लोक पुढे जातात त्या पद्धतीनं जाऊ शकत नाही असा एक नाही ना, असं प्रवाद निर्माण केला तो खरा आहे का? नाही, मला वाटत नाही. उलट सगळ्यांचे व्यवसाय जर कोण चालवत असेल तर तो मराठी माणूसच चालवत आहे. बरं. आज तुम्ही जर बघितलं तर जेवढ्या मोठ्या मोठ्या कंपनींचे CEO आहेत खूप मराठी आहेत त्याच्यात. माझ्या मते तर 60% मराठी आहेत. म्हणजे व्यवसाय करू शकत आहेत, त्यांचे CEOच मराठी आहेत. म्हणजे त्यांचा व्यवसाय शेवट मराठी माणूसच चालवतोय. त्यामुळे ही भ्रामक कल्पना आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. बरं. आणखी एक यालाच जोडून प्रश्न की मराठी माणूस व्यवसायात यावा, त्याला व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्याच्या परवानगी किंवा ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या सुकर व्हाव्यात, यासाठी काही प्रयत्न होणं गरजेचं आहे का? आणि त्यासाठी मनसे किंवा तुम्ही वैयक्तिक म्हणून काही प्रयत्न करता? मी तुम्हाला सांगू का, आपण मन बनवलं की बरं. मला हे करायचं आहे की तुम्हाला रस्ता दिसतो. काय आजकाल तर एवढं इझी झालं. तुम्हाला परमिशन्स कुठल्या घ्यायच्यात, काय घ्यायच्यात, त्या कोण करून देतं, कशा करतात, गुगलवर तुम्ही तो टाकला की सगळ्या गोष्टी मिळतात. काय आता ते पहिल्यासारखं राहिलं ना की ह्याचे क्लास घ्यायचे आहेत आणि मग हे शिकवायचं आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट, आता मी जेव्हा हे इंदुरी फूडचं करतो, मी यूट्यूबवर फक्त टाकलं इंदुरी फूड, असंख्य गोष्टींच्या रेसिपीज आणि ते बनवणारे कोण आहेत आणि मग ते शेफ कोण आहेत आणि मग त्याच्यात काय मसाले टाकतात, मग ते मिळतात कुठे, इथपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. बरं. त्यामुळे आता काही ते असं काही खूप मोठी, फक्त मला करायचं आहे ही इच्छाशक्ती पाहिजे. बरं, मुलाखतीच्या समारोपाकडे आपण येतोय. एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे मगासपासून की तुमच्या विरोधात कोर्टात, सुप्रीम कोर्टात केस केली गेली आहे की तुमच्या पक्षाची मान्यता रद्द करा म्हणून. याकडे तुम्ही कसं बघता आणि मनसे वर एवढा राग काय आहे लोकांचा असं तुम्हाला वाटतं? रागाचा विषय नाही आहे, पब्लिसिटी स्टंट आहे. बरं. मला एक सांगा श्रीरंग खरे, तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगा, आजपासून 10 दिवसापूर्वी तुम्हाला सुनील शुक्ला माहीत होता का? कोणालाच माहीत नव्हतं. अचानक सुनील शुक्ला कुठनं आला? अचानक तो जातो सुप्रीम कोर्टात, याचिका करतो. आणि काय याचिका करतो की मनसेची मान्यता रद्द करावी. आंदोलन एकमेव मनसे करते का अख्ख्या देशात? शिवसेनेने पण केलं आहे किंवा शिवसेनेच्या लोकांची जाऊन जाऊन ऑफिस फोडलेली त्यावेळेला. भाजपनी पण केलं आहे ना, मारणं, जोडणं, हे ते सगळं केलं आहे. उभाटानी पण केलं आहे, राष्ट्रवादीनी पण केलं आहे, काँग्रेसनी पण केलं आहे. मग अशा आंदोलनांनी पक्षाची मान्यता रद्द व्हायला लागली तर कुठला पक्ष शिल्लक राहील? त्यामुळे असं काय होत नाही हे त्यालाही माहिती आहे. मग जो कोण वकील असेल, ज्यांनी याचिका केली असेल, त्यांनी सांगितलं असेल ना त्याला की अशा याचिकेने कुठल्याही पक्षाची मान्यता रद्द होऊ शकत नाही. तरी ते याचिका करतायत, याचा अर्थ आयदर ही स्क्रिप्ट कोणीतरी लिहून दिलेली आहे, त्या स्क्रिप्टप्रमाणे तो वागतोय. मुळात सुनील शुक्लाला एवढी अक्कल असेल असं मला तरी वाटत नाही त्याच्याकडे बघून, त्याच्या बोलण्याकडे बघून. त्यामुळे हे कोणीतरी पाठनं पडद्यामागनं खेळतंय, हा फक्त फ्रंटमॅन आहे. बाकी याची महाशक्ती असं नाव दिलेलं आहे त्याला. नाही. बघा, भारतीय जनता पक्ष अख्खा त्याच्या पाठी असेल असं मला अजिबात वाटत नाही. पण हां, काही लोक त्या संबंधित पक्षाचे असू शकतात ज्यांनी आणि करायला लावत आहेत त्याला. बरं. पक्षाची ही भूमिका असेल असं मला वाटत नाही. बरं. पण काही लोकांना जे मराठी द्वेषी आहेत त्यातले ते लोक करत असू शकतील याच्या पाठी, मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे. पण याचा खेळवता धनी वेगळा आहे हे त्या सुनील शुक्लाच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं, त्याच्या बोलण्याकडे बघून कळतं. तो जे काय वाद घालतो आणि काय होतं म्हणे, मनसेने येऊन तिथे ब्राह्मण आणि क्षत्रियांना मारलं. अरे बाबा, आम्ही तो जो मराठीचा अपमान करतो तो भैया जो आहे तो भैया म्हणून मारला. आम्ही कुठे, आमच्या डोक्यात पण नाही कधी. हे सगळं UP बिहारचं डोकं आहे की ब्राह्मण क्षत्रिय वगैरे या जाती पात वगैरे हा सगळा त्यांचा विषय आहे, हा आमचा विषय नाही ना. आम्ही कधी बघितलंही नाही आहे.
कोणाला मारताना त्याची कधी जात विचारलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे कधी आमचं भांडणं पण झालेली नाहीत. मराठी माणसाच्या विरोधात जो बोलला त्याला आम्ही धडा शिकवला. त्याची जात बघून नाही शिकवला, त्याच्या वक्तव्यामुळे शिकवला. बरं, धन्यवाद संदीपजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि सगळ्या विषयांवर मोकळेपणाने उत्तरं दिलीत. धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.